नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, भारतातील अणुऊर्जेची स्थिती याविषयी आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याचं लक्षात येतं की भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे आणि हे दशक संपण्यापूर्वी भारत जर्मनी आणि जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारचे विविध अहवालसुद्धा समोर आले आहेत आणि सध्याची जी काही रणनीती या संदर्भात चालू आहे त्यावरून सुद्धा आपल्या असं लक्षात येतं आणि भारताच्या प्रमुखांनी म्हणजे पंतप्रधानांनी सुद्धा या संदर्भात सुतोवाच केला आहे. या आर्थिक वाढीमुळे विकासामुळे ऊर्जेची मागणी वाढते. या परिस्थितीमुळे आमच्या प्राथमिक ऊर्जा वापरामध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा केली जात आहे आणि आपल्या असं लक्षात येतं की भारत सध्या प्राथमिक ऊर्जा वापरामध्ये जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु विकसित देशांचा मानव विकास निर्देशांक, ज्याला HDI असं म्हणतात, हा जर साध्य करायचा असेल तर भारताला प्रतिवर्ष किमान 2400 किलोग्रॅम तेल समतुल्य ऊर्जा वापराची आवश्यकता लागणार आहे. मित्रांनो, ही ऊर्जा वापर कार्यक्षमतेत साध्य करणे अपेक्षित तर आहेच आणि विकसित भारताला जर आपल्याला विकसित भारत म्हणून जर घ्यायचं असेल आणि आपल्याला जर विकसित भारत म्हणून जर उदयास यायचं असेल तर स्वच्छ ऊर्जेची आवश्यकता प्रतिवर्ष सुमारे 25,000 ते 30,000 टेरावॅट तास असेल. ही भारताची ऊर्जेची मागणी असेल, जी सध्या ऊर्जा वापरापेक्षा म्हणजे आपण जे सध्याचं जे ऊर्जा आपण वापरतो त्यापेक्षा 4 पट जास्त आहे. केवळ अक्षय ऊर्जा वापरून भारत विकसित देश बनू शकणार नाही, हे तर मात्र निश्चित आहे. त्यामुळे अणुऊर्जा निर्मितीत भारताने पुढे जाणे गरजेचे आहे. कारण की सौर ऊर्जा असेल, सध्याची जी औष्णिक विद्युत ऊर्जा असेल आणि वायूच्या माध्यमातून सुद्धा ज्या काही ऊर्जा निर्माण होतात त्यातही आपण त्याच्यावरती आपल्या गरजा पूर्ण होऊ शकणार नाहीत. आणि मग अणुऊर्जेत जर समोर जायचं असेल तर भारताची सध्याची अणुऊर्जेची स्थिती काय आहे, तर अणुऊर्जा हा भारतातील विजेचा 5वा सर्वात मोठा स्रोत आहे, ज्याच्या देशाच्या एकूण वीज निर्मितीमध्ये सुमारे 2% वाटा आहे अणुऊर्जाच्या निर्मितीमधून. आणि भारतात सध्या देशातील 7 पॉवर प्लॅन्टमध्ये 22 पेक्षा जास्त अणुभट्ट्या कार्यरत आहेत, जे एकूण 6,780 मेगावॅट अणुऊर्जेचे उत्पादन करतात. या अणुभट्ट्यांपैकी 18 प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर्स आणि 4 लाईट वॉटर रिॲक्टर्स आहेत या एकूण सर्व अणुभट्ट्यांपैकी. आणि भारताच्या आण्विक कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी भारत सरकारने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला आपण NPCIL असं म्हणतो, आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच की PSUs असं आपण ज्याला म्हणतो, यांच्यातील संयुक्त उपक्रमांना सुद्धा परवानगी दिली आहे. कारण हे आता नेतृत्वाला आणि एकंदरीत भारत सरकारला माहिती आहे की आपण पारंपरिक ऊर्जेवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे याचाच एक भाग म्हणून NPCIL, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याला आपण NTPC म्हणतो, आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याला आपण IOCL म्हणतो, हे सोबत संयुक्त उपक्रम या संदर्भात राबवत आहेत. सरकार देशाच्या इतर भागांमध्ये आण्विक प्रतिष्ठानांच्या विस्तारास प्रोत्साहन देत आहे. उदाहरणार्थ, नजीकच्या भविष्यात हरियाणातील गोरखपूर शहरात एक अणुऊर्जा प्रकल्प सुरू होईल जवळपास, म्हणजे तो पूर्णत्वात आला आहे. आणि भारत पूर्णपणे स्वदेशी थोरियम आधारित अणुऊर्जा प्रकल्प भौनीवर देखील काम करत आहे, जो युरेनियम 233 वापरणारा पहिला प्रकार असेल. हे फार चांगले निर्णय आहेत आणि हे फार चांगलं मार्गक्रमण आहे अणुऊर्जा निर्मितीसाठी. भारताला अणुऊर्जेची गरज का आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नुसतं लोकसंख्या वाढ आणि आपण मोठी आर्थिक महासत्ता बनतो आहे म्हणूनच नाही, तर BMIच्या रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार भारताची विजेची मागणी 2032 पर्यंत 70% वाढेल.
यामध्ये याची विविध कारणंसुद्धा आहेत. ही वाढती मागणी पारंपरिक ऊर्जा स्रोत पूर्ण करू शकणार नाहीत. भारताकडे जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे आहेत, कारण की या सर्व साठ्यांना कुठेतरी मर्यादा येते आणि अणुऊर्जेमुळे देशाचे कोळसा, तेल आणि वायू यांची आयातसुद्धा कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणजे आपण त्यावरती अवलंबून राहणार नाही. आणि भारतातील सर्व ओसाड जमीन जरी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी वापरले गेले तरीही आपण पारंपरिक ऊर्जाच्या माध्यमातून आपली जी मागणी आहे, ऊर्जेची जी भूक आहे, ती आपण परिपूर्ण करू शकणार नाही. आणि पवन ऊर्जेची क्षमता तर याहीपेक्षा कमी आहे. त्यामुळे ऊर्जा निर्मितीच्या उद्देशाने अणुऊर्जेचा वापर करण्याच्या शक्यतेचा शोध घेण्यासाठी भारत जाणीवपूर्वक पुढे सरसावला आहे आणि ते अत्यंत गरजेचं सुद्धा आहे. कारण मित्रांनो, आपण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा वाढतो आहे, आपण आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा वाढतो आहे. आपल्याला जगातली सर्वात मोठी तिसरी आर्थिक महासत्ता होण्याचं आपलं मनोदय आहे. हे आर्थिक महासत्ता होत असताना, लोकसंख्या वाढत असताना विविध प्रकारचे उद्योग वाढतात, विविध प्रकारचे रोजगार वाढतात, सर्व स्तरातील गोष्टींची मागणी वाढते, त्याचं उत्पादनसुद्धा वाढते. मागणी वाढली की उत्पादन वाढते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सर्व गोष्टींची मागणी ही वाढणार आहे. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी जे काही प्रमुख साधनं आहेत त्यातलं एक प्रमुख साधन आहे ते म्हणजे ऊर्जा. त्यामुळे पारंपरिक ऊर्जेच्या भरोशावर आपली येणाऱ्या काळातली भूक ही शमणार नाही. आपण त्या भरोशावर राहू शकत नाही. त्यामुळे भारताने अणुऊर्जेतसुद्धा एक मोठी पहिल करताना आपल्याला दिसली आहे. तर आशा करूया की हा जो अणुऊर्जा कार्यक्रम भारताने हातात घेतला आहे तो निश्चितच यशस्वी होईल आणि त्या माध्यमातून आपण आपला विकासाची गती अधिक जोमाने पुढे नेऊया अशी आशा करूया. आणि इथे थांबूया. धन्यवाद.